मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपल्या हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुन्हा एकदा टोल विरोधी आक्रमक भूमिका। टोल न भरण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करीत ठाणे ऐरोलीतील टोल नाक्यांची कार्यकर्त्यांकडून तोडफोड। काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आलेल्या खासगी बसेस परिवहन सेवेत समाविष्ट करून घेण्यात आलेल्या महापालिकेच्या निर्णयावरून पुन्हा कार्यरत आणि कळवा रेल्वे स्थानकाजवळील जागा रस्त्यासाठी रेल्वेने ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करावी या मागणीसाठी आमदार आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो नागरिकांचं ठिय्या आंदोलन। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खात्री जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर टिक्का नंबर याची खात्री जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टोल विरोधी आक्रमक भूमिका घेतली असून टोल नाक्यावर टोल भरू नका, कोणी आडवा आलं तर फोडून काढा असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे। त्यानंतर लगेच राज ठाकरे यांच्या आदेशाची अंमलबजावणी करीत ठाणे आणि ऐरोलीतील टोल नाक्यांची कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या या आंदोलनाने पुन्हा टोलचा विषय चिघळणार असल्याचं चित्र सध्या दिसत आहे। मनसेनं टोल विरोधात सर्वप्रथम मोठं आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने 65 टोल नाके बंद केलेत। रस्ता बांधून झाल्यानंतर टोल सुरू करायचा असतो। इथे आधीच टोल नाके उभारले जात असल्यानं यापुढे कोणीही टोल भरू नका, जर कोणी मागितला तर त्याला उत्तर द्या, मागणी केली तर त्याला तुडवून काढा, यापुढे कोणीही टोल भरायचा नाही, जे व्हायचं असेल ते होऊ द्या असा आदेश राज ठाकरे यांनी दिलाय। आमच्या कार्यकर्त्यांवर केसेस पडल्या आहेत, त्या आम्ही मागे घेऊ, कारण आगामी निवडणुकीत मनसेची सत्ता येईल असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे। या घोषणेनंतर लगेचच मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यातील आनंदनगर आणि ऐरोली टोल नाक्यांची तोडफोड केली। दरम्यान काल ठाण्याच्या हायवेवरील आनंदनगर टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर आज पुन्हा मनसे कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत नागरिकांना टोल न भरण्याचं आवाहन केलं। यावेळी टोल न भरण्यासंदर्भातील विषयाचे स्टिकर वाहनांवर लावण्यात आले। एकीकडे तोडफोड आणि दुसरीकडे असे शांततेचे मनसेचं आवाहन हे मनसेच्या आक्रमक भूमिकेला छेद देणारे आहे। या टोल नाक्यांवर जवळपास 25 कार्यकर्ते सकाळपासून हे टोल न भरण्याचं आवाहन करत असून त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील सावरकर नगर येथील गुरुद्वारामध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचं उद्घाटन शिवसेना नेते आणि आमदार एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे नगरसेवक अशोक वैती यांच्या हस्ते करण्यात आलं। ठाण्यातील सावरकर नगर परिसरात गुरुद्वार नानकपुरी ट्रस्ट आणि सिख चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये परिसरातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता। या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना शेख विभाग प्रमुख गुरविंदर सिंग लालिया यांनी केलं होतं। यावेळी सेनेचे नगरसेवक दशरथ पालांडे, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, माजी महापौर रमेश वैती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आयोजकांच्या वतीनं सहभागी डॉक्टर आणि मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील।
किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. मागील काही दिवस बंद असलेल्या खासगी बसेस शनिवारी पुन्हा एकदा धावू लागल्या आहेत. महापालिकेने या बसेस परिवहनमध्ये समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अटींमधून परिवहनला मार्ग काढावा लागणार आहे. त्यातही आधी कारवाई करायला सांगायच्या आणि नंतर पुन्हा त्याच खासगी बसेस परिवहनमध्ये समाविष्ट करण्यासाठी मध्यस्थी करायची असा फंडा वापरून विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी आपले डाव पुन्हा एकदा खरं केल्याचं दिसत असून खासगी बससाठी खास लायसन्स देण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी डावखरे यांनी घोडबंदर मार्गावर धावणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि ठाणे वाहतूक पोलीस यांनी संयुक्तरित्या या बसेसवर कारवाईचा धडाका सुरू केला होता. परंतु कोणाच्या सांगण्यावरून ही कारवाई केली नसल्याचं सांगत आरटीओने यातून काढता पाय घेतल्याचा प्रयत्न केला होता. शुक्रवारी पालिका आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत परिवहनच्या कमी असलेल्या बसेस आणि ठाणेकरांची गरज लक्षात घेऊन खासगी बसेस परिवहनमध्ये सामावून घेण्यासाठी हालचालींना जोर देण्यात आला. यामध्ये या बसेसवर आता परिवहनचे वाहक असणार आहेत. या बसेसचा रंग देखील बदलण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालंय. या खासगी बसेस परिवहनमध्ये सामावून घेताना आरटीओच्या अटींची पूर्तताही करावी लागणार आहे. या बसेसला एकच दरवाजा आहे, परंतु आरटीओच्या नियमानुसार या बसेसना 2 दरवाजे असणं गरजेचं आहे. वाहन चालकांना ड्रेस कोड आदींसह विविध अटींची पूर्तता करावी लागणार आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता केल्याशिवाय या बसेसना रस्त्यावर धावता येणं शक्य नसल्याचं आरटीओनं स्पष्ट केलंय. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानं सर्वच राजकीय पक्षांना जनता जनार्दनाचा पुळका येऊ लागला आहे. मनसेनं राज्यभर टोलफोड सुरू केली असताना ठाण्यातील कळवा येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार आनंद परांजपे यांनी रस्त्यासाठी रेल्वेनं आपली जागा ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करावी या मागणीसाठी सोमवारी हजारो नागरिकांसह रस्त्यावर ठिय्या मांडला. यावेळी तब्बल 2000 रेल्वे आणि CRPFचे जवान तैनात केल्यानं कळव्यात तणाव पसरला होता. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी रेल रोकोचा प्रयत्न केल्यानं घटनास्थळी आलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांना आमदार आव्हाड यांनी 8 दिवसांची मुदत दिली. कळवा पश्चिमेकडील रेल्वे स्थानकानजीकच्या जागेतून कळवा वासियांना मार्गक्रमण करण्यासाठी रस्त्यांची वानवा आहे. तुर्तास येथे असलेल्या रस्त्यांची रेल्वे प्रशासन देखभाल करीत नाही आणि स्थानिक प्राधिकरण असलेल्या ठाणे महापालिकेलाही दुरुस्ती करू देत नाही. त्यामुळे लाखो रहिवाशांना स्टेशनला ये-जा करणं जिकरीचं बनलं आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्याची दुरावस्था असून रेल्वेची ही जागा ठाणे महापालिकेकडे वर्ग करण्यास रेल्वेची चालढकल सुरू आहे. तेव्हा राष्ट्रवादीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही बाब आमदार आव्हाड यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आज अचानक हजारो नागरिकांसह कळव्यात रेल्वे विरोधात आंदोलन छेडण्यात आलं. हजारो नागरिक आणि 2000च्या आसपास पोलीस बळामुळे या परिसराला छावणीचं स्वरूप आलं होतं. कळवा स्टेशन नजीक रेल रोको करण्याचा प्रयत्नही करण्यात आल्यानं अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. येत्या 8 दिवसात जागा हस्तांतरित न केल्यास अभूतपूर्व रेल रोको करण्याचा इशारा यावेळी आव्हाड यांनी दिला. दरम्यान आव्हाड यांची वोट बँकेसाठी सुरू असलेल्या दबंगगिरीची चर्चा ठाण्यात सुरू झाली असून यापूर्वीही आमदार आव्हाड यांनी कळवा मोफतलाल येथील अनधिकृत घरांसाठी रेल रोको करून आंदोलन छेडलं होतं. बाधित असलेलं रेल्वे स्टेशन आम्ही सुंदर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही रेल्वे अधिकाऱ्यांनी अडसर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही आम्हाला रेल्वेशी संघर्ष करून जमीन मिळवावी लागली. आम्ही आज सुंदर रेल्वे स्टेशन केलंय. आता खारेगावच्या पट्ट्यातल्या लोकांना जेव्हा येण्या जाण्याला त्रास होतो त्यांच्या सोयीसुविधेसाठी आम्ही नाल्यावरनं त्यांच्याकडे रस्ता मागतोय, त्यांची जमिनी मागत नाही. खरं तर त्यांच्या जमिनीतनं डेव्हलपमेंट प्लॅनचे रस्ते जे घेणं बंधनकारक आहे. असं असताना एक समजूतदार भूमिका घेऊन आम्ही नाल्यावरती रस्ता मागतोय. तोही जर रेल्वे अधिकारी आम्हाला देणार नसतील तर आम्हाला संघर्ष करावा लागेल आणि त्याला आम्ही घाबरत नाही. आज आम्ही त्यांना रेल रोको करणार असं सांगितलं होतं, पण आज जवळजवळ 2 ते 2,500 पोलीस सकाळी 5 वाजल्यापासून झोपडपट्ट्यांमधनं फिरून घराघरात जाऊन आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी ताब्यात घेतलंय. थोडंसं वातावरण चिघळेल या अशी भीती पण मला वाटते. त्याच्यामुळे त्यांना आम्ही परत 8 दिवसाचा पर्याय देतो. 8 दिवसात जर त्यांनी हा पर्याय शोधला नाही तर मात्र न सांगता आम्ही रेल रोको करू आणि ते रेल रोको भयंकर असेल. म्हणजे शिवाजी महाराजांचा गनिमी कावा वापरला तर मग दोष आम्हाला देऊ नका. आम्हाला आमच्या नागरिकांसाठी रस्ता हवाय आणि हवाच आहे.
शिवसेनेचे दिवंगत नेते स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती दिनानिमित्त आज ठाण्यातील टेंबी नाका येथील आनंद आश्रमात मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं। यावेळी शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, आमदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक आणि इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। तसंच आनंद दिघे यांच्या ठाण्यातील शक्तीस्थळालाही ठाण्यातील नेत्यांनी भेट देऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। ठाण्यातील हितवर्धनी सभेतर्फे अनादिमी अनंतमी या सावरकर यांच्या समग्र जीवन दर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। नौपाडा येथील ब्राह्मण सोसायटी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नंदिनी बर्वे यांनी संहिता लेखन, तक्षशिल खानविलकर, आदित्य जंगले, वंदना विद्ववांस, नंदिनी गोरे यांनी अभिवाचन तर सोनिया परचुरे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं होतं। तसंच वेदांग रानडे यांनी सावरकरांची छोट्या विनायकाची भूमिका केली होती। या कार्यक्रमास उपस्थितांचा प्रचंड प्रतिसाद लाभला। समूह आणि 1 जानेवारी 1900 या दिवशी सावरकरांनी मित्रमेळ्याची स्थापना केली। त्यापैकी पहिली गुप्त कार्यासाठी तर दुसरी प्रकट सार्वजनिक कार्यासाठी होती। देश स्वातंत्र्यासाठी कुमारवयात घेतलेली ही प्रतिज्ञा विनायक जन्मभर विसरला नाही आणि देश स्वातंत्र्यासाठी जे जे समर्पण करण्याचा प्रसंग आला ते त्यांनी समर्पित केलं। आणि की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे, हे सिद्ध केले। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा। आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606। अधिक संपर्कासाठी 9320277007 किंवा 8652025555. तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात। तोपर्यंत धन्यवाद।